निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। 45 लाख लाच घेताना इमान विकलं, पकडताच ढसाढसा रडू लागला एमपीएससी टॉपर अधिकारी। पोस्ट काढून जेवढं नाव कमावलं, क्षणात सगळं गमावलं। बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी डीएफओ श्रीनिवास लखमवाड याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। 1.5 लाख पगार असलेल्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक केल्यानंतर प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे। अटकेनंतर लखमवाड याला बीड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यानंतर जेव्हा लखमवाड याला एसीबी कार्यालयात आणलं तेव्हा तो ढसाढसा रडल्याची माहिती समोर आली आहे। नांदेड येथील घरावर छापा, 1,07,000 रोख व 3 तोळे सोने जप्त। शुक्रवारी बीडमध्ये एसीबीच्या पथकाने लखमवाड याला 45 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला विविध प्रलंबित कामांना मंजुरी देण्यासाठी आणि निधी वितरित करण्यासाठी त्याने ही अवाढव्य लाच मागितली होती। अटकेच्या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपी लखमवाड याच्या नांदेड येथील राहत्या घराची झडती घेतली। या झडतीदरम्यान अधिकाऱ्यांना त्याच्या घरातून 1,07,000 रुपयांची रोख रक्कम, सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने आढळून आले, जे पथकाने तात्काळ जप्त केले आहेत। ही कारवाई डीवायएसपी हनुमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। 29 जुलै रोजी तक्रारदाराने एसीबीकडे लाचेच्या मागणीबाबत तक्रार दाखल केली होती। तक्रार प्राप्त होताच त्याच दिवशी एसीबीच्या पथकाने शासकीय पंचांसोबत लाचेच्या मागणीची पडताळणी केली। पहिल्या पडताळणीत लाचेच्या मागणीबाबत पूर्णपणे स्पष्टता झाली नव्हती, मात्र व्हॉइस रेकॉर्डरमध्ये लखमवाड हा सकारात्मक बोलल्याचं स्पष्ट ऐकू येत होतं। त्यामुळे एसीबीने त्याच दिवशी दुसऱ्यांदा लाच मागणीची पडताळणी केली। या दुसऱ्या पडताळणी दरम्यान लखमवाड यांनी स्पष्टपणे लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले, ज्यामुळे एसीबीचा संशय पक्का झाला आणि सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या गेल्या। 2024 मधील 40 लाखांचा निधी रोखला, 12% लाचेची मागणी। तक्रारदार आरएफओने दिलेल्या माहितीनुसार लखमवाड हा कामांच्या मंजुरीसाठी 12% लाच म्हणून मागत होता। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराचा 2024 मध्ये सुमारे 40 लाख रुपयांचा निधी रोखून धरला होता। इतकेच नव्हे तर 2025 मधील निधी सुद्धा मार्च एंडला 3 टप्प्यात दिला गेल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। निधी अडकवून ठेवून अधिकाऱ्यांना वेठीस धरणे आणि लाच उकळणे हा लखमवाडचा पायंडा बनला होता। सध्या एसीबी पथक लखमवाड याच्या इतर संपत्तीची आणि बेकायदेशीर व्यवहारांची सखोल चौकशी करत असून या लाचखोर प्रकरणात आता मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लाचखोर लखमवाड हा 2016 साली एमपीएससीच्या परीक्षेत एससी कॅटेगरीमधून राज्यात टॉपर बनला होता।